देहूतील मंदिरासमोर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार लाक्षणिक उपोषणाला बसलेत। संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। आता या सरकारला तुकोबांनी सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीकरता देहूतील मंदिरासमोर रोहित पवारांचं लाक्षणिक उपोषण आहे। आध्यात्मिक क्षेत्रातले मान्यवर इथं आंदोलन करत आहेत। आमच्या सगळ्यांची मागणी आहे की आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागेल। आम्ही पवित्र ठिकाणी म्हणजे देहूमध्ये बसलेलो आहोत। इथं तुकोबारायांनी जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली होती। नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रेरणा घेऊन तिथं रयतेच्या बाजूला शेतकऱ्यासाठी अनेक चांगल्या योजना कर्जमाफी केलेली आपण सगळ्यांनी बघितलेले। आणि नजीकच्या काळामध्ये पवार साहेबांनी या सर्व महामानवांच्या आणि संतांच्या विचाराने प्रेरित होऊन शेतकऱ्याला सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली। आणि आता हे जे सरकार आहे ते इलेक्शनच्या तोंडावर लोकांना फार घशाला कोरड परुस्तर म्हणत होतं की आम्ही कर्जमाफी करणार। आणि आज आमचा शेतकरी अडचणीत असताना सत्ता तुमच्याकडे आली, मोठी सत्ता आली आणि तुम्ही शेतकऱ्याला विसरत असाल। त्यामुळे आमची मागणी आहे, या पवित्र भूमीतून आम्ही मागणी करत आहोत की कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्याला तिथं दिली गेली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।